आईस फ्रेमवर्क इन्स्टॉल करताना जर एरर इन डेटाबेस कनेक्शन असा एरर येत असल्यास पुढील प्रोसेस करून बघाव्यात. तसे केल्यास हा इश्यू रिझॉल्व्ह होऊ शकेल. प्रोसेस नंबर 1, सर्व्हरमध्ये डी ड्राईव्ह ॲक्टिव्ह आहे का ते बघा. या सर्व्हरमध्ये डी ड्राईव्ह ॲक्टिव्ह नसून एफ ड्राईव्हवर इराचे कंटेंट्स आहेत. मग याकरिता एफ ड्राईव्हचे डी ड्राईव्ह करण्याकरिता पुढील प्रोसेस करा. याकरिता दिस पीसीला राईट क्लिक करून मॅनेज हे ऑप्शन निवडा. त्यानंतर डिस्क मॅनेजमेंटमध्ये जाऊन तुमचा जुना कंटेंट ड्राईव्ह सिलेक्ट करा आणि त्याला राईट क्लिक करून चेंज ड्राईव्ह लेटर अँड पाथला क्लिक करा. आता चेंज या ऑप्शनला क्लिक करून असाइन द फॉलोइंग ड्राईव्ह लेटरमध्ये जाऊन तुमच्या जुन्या ड्राईव्हचे नाव डी करा आणि ओकेला क्लिक करा. आता तुम्ही बघत असाल की या सर्व्हरमधील एफ ड्राईव्हचे नाव आता ही प्रोसेस केल्यानंतर डी ड्राईव्ह झालेले दिसत आहे. प्रोसेस नंबर 2, आईस फ्रेमवर्क चालू करताना सुरुवातीला जुना इरा कन्सोल चालू करू नये. पहिले आईस फ्रेमवर्क चालू करावे आणि मगच जुना इरा कन्सोल चालू करावे. प्रोसेस नंबर 3, कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन प्रोग्राम्स अँड फीचर्स या ऑप्शनला क्लिक करा. आता जर तुमच्या मशीनमध्ये कोणताही जावा युटिलिटी किंवा सॉफ्टवेअर असल्यास ते अनइन्स्टॉल करा. प्रोसेस नंबर 4, तुमच्या सर्व्हरच्या डी ड्राईव्हवर जर एम्बेडेड फोल्डर असल्यास तो फोल्डर डिलीट करावा. त्याचप्रमाणे लॉग इन केलेल्या युजरच्या फोल्डरमध्ये जाऊन एम्बेडेड फोल्डर दिसल्यास तो डिलीट करा. आता इरा सर्व्हर मशीन रिस्टार्ट करून डीबी डेटाबेस कनेक्शन फेल हा एरर सॉल्व्ह झाला आहे का ते आपण बघू. जर डीबी डेटाबेस कनेक्शन सक्सेसफुली येत असेल तर तुम्ही समजा की आईस फ्रेमवर्कचे इन्स्टॉलेशन व्यवस्थित झाले आहे. धन्यवाद.